जिंदाबाद जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. या मोदी सरकारचं करायचं काय? महागाई हटाव, महागाई हटाव. गॅस दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा, गॅस दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा, गॅस दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा महागाईवर, 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 मोदीवर, 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 केंद्रावर अरे हल्ला बोल शिवसेनेचा. याला नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन. कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे. हे अच्छे दिन नहीं महंगाई के दिन आता आलेले आहे. बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हटलं. आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार. सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे. इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे. सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे आणि या स्थितीमध्ये हे सरकार डोळे उघडून नुसतं बघतंय, करत काही नाही. हे सरकार तसं पाहायला गेलं डोळे जरी उघडे असले तरी आंधळं सरकार आहे. हे सरकार जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाची हाक दिलेली आणि प्रचंड प्रतिसाद याला मिळतो. मुंबईतून एक प्रकार समोर येते. मुंबईच्या वरळी डोममध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये उत्सुक गांगुर्डे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हत्तीमध्ये सेवन आणि रेकचा सुद्धा अँगल असल्याचा तपास पोलीस करतात आणि त्याचबरोबर पुण्यात सुद्धा रेव पाठवून छापा मारण्यात आला. नाही, मला याची काही माहिती नाही. मी माहिती घेतो, निश्चित उत्तर देईल. कार्यक्रम प्रकरणात निराकार प्रकरणात जे मती शिक्षण नाव आलं त्या प्रकरणात मती शिक्षण इम्तियाज जिल्ह्याचं नाव घेतलंय. ठीक आहे ना, जे काही पोलीस तपासात जे असेल ते होईल. त्याला काय एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. महायुती शिंदे यांना दूर ठेवते का? त्यांचं चालू आहे. त्यांची आडवा आणि जिरवा चालू आहे. आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा योजना होती ना, आता भाजप शिंदेची जिरवतोय आणि भाजपच त्यांची अडवतोय आणि भाजपच त्यांची जिरवतोय. अशा शिंदेचे आमदार भाजपवर आरोप करत होते. एकनाथ शिंदेनाच कार्यक्रमात निमंत्रण नाही, यावरून आता मोठी चर्चा रंगली. दिलं पाहिजे. नवी मुंबईचे ते त्या जिल्ह्याचे मला असं वाटतं पालकमंत्री पण आहे, एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. परंतु भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी राजकारण करते, सत्य आहे. आज 29 रुपयाने घरगुती गॅस वाढला. आम्ही त्याच्यासाठी हे आम्ही आंदोलन ठरवलं त्यावेळेस गॅसचे आणि पेट्रोलचे दर वेगळे होते. काल बॅनर छापले वेगळे होते आणि आज आंदोलन करतो त्यावेळेस वेगळे दर आहे. अशी स्थिती आहे. तर वारंवार सरकार सांगते की ग्लोबल क्रायसिस आहे म्हणून, त्यामुळे दरवाढी होते. मग त्याला सरकार काही करू शकत नाही. अमेरिकेच्या दबावाखाली का निर्णय घेते? का रशियाकडून आज डिझेल खरेदी करत नाही? का गॅस खरेदी करत नाही? मग याचा अर्थ अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही देशाचं राजकारण करताय ना. आज दुसरीकडे डिझेल स्वस्त उपलब्ध आहे पण घेत नाही. पाकिस्तानमध्ये 4 रुपयानं डिझेल स्वस्त झालं काल, माहिती आहे. एकीकडे डिझेल कंपन्यांना प्रचंड फायदा होतोय आणि एकीकडे डिझेल कंपन्या या भारतामध्ये दर का वाढवतात? म्हणजे केंद्र सरकार दर वाढवणाऱ्याला सपोर्ट करतं. पाकिस्तानसारख्या देशामध्ये जो दरिद्री देश आहे तिथं 4 रुपयाने काल डिझेल स्वस्त झालं आणि आपल्याकडे वाढत आहे. काल जे आहे ते मुख्यमंत्री आक्रमकधारी चित्र पाहायला मिळालं. कंत्राटदारावर ते भडकले, वेळेत काम करण्याचं त्यांचेच कंत्राटदार आहे. हे सरकार कंत्राटदारांसाठीच काम करतं. भडकले फिडकले काही नाही. त्यांच्याच लोकांचे कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांच्याच मंत्र्यांनी दिलेले आहे आणि त्याच्यामुळे भडकणं नाटकबाजी. तर काल सुप्रिया सुळे सांगतात की विधान परिषद पुढे बाजार झाला, पुरावे द्यायला तयार झालाय ना. मी त्याला सध्या एक स्वतःचा पुरवठा, मला कोणाकोणाचे फोन आले कधी डिक्लेअर केलं तर मला असं वाटतं मोठा भूकंप होईल. परंतु ठीक आहे, राजकारणात काही साधन सुचिता पाळली पाहिजे कारण एकमेकांना फोन करत असतात. तुमच्याकडे पुरावे आहे? चला, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.